संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन 1500 वरून 2500 पर्यंत वाढवली, तरीही काहींना जुन्या दरानेच मिळते रक्कम। दिव्यांग आणि विधवा महिलांना वाढीव पेन्शन न मिळाल्याची स्वावलंबी संस्थेची तक्रार। महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा महिलांसाठी पेन्शन रक्कम 1500 रुपये वरून वाढवून 2500 रुपये केली आहे। मात्र चंदगड तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना अजूनही जुन्या दरानेच पेन्शन मिळत असल्याचे समोर आले आहे। तसेच तालुक्यातील काही दिव्यांग बंधू भगिनींनाही वाढीव 2500 रुपये पेन्शनचा लाभ मिळालेला नाही, अशी माहिती स्वावलंबी बहुउद्देशीय संस्थांचे अध्यक्ष आशिष कुतिनो यांनी दिली। कुतिनो यांनी सांगितले की शासनाने पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अनेक पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रक्रियेतच अडकले आहेत। त्यामुळे ज्यांना अद्याप वाढीव 2500 रुपये पेन्शन मिळाली नाही त्यांनी त्वरित तहसील कार्यालय चंदगड येथे आवश्यक कागदपत्रासह संपर्क साधावा। यामध्ये दिव्यांग कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रती सादर कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले। या संदर्भात स्वावलंबी संस्थेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले असून त्यावर मारुती पाटील, शिवाजी यादव, प्रथमेश पाटील, सूरज पाटील, विजय मासरणकर, ज्योतिबा केसरकर, तानाजी यादव, साक्षी बागल आणि कविता जाधव यांच्या सह्या आहेत। संस्थेने प्रशासनाला विनंती केली आहे की शासनाच्या निर्णयानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर वाढीव पेन्शन देण्यात यावी, जेणेकरून गरजू नागरिकांना दिलासा मिळेल। पेन्शनवाढीचा शासन निर्णय जाहीर झाला असला तरी अनेकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही। चंदगड तालुक्यातील दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांच्या हक्काच्या रकमेचा प्रश्न आता तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला आहे। प्रशासनाने त्वरित दखल घेणे गरजेचे आहे, असे कुतिनो यांनी नमूद केले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।